दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 26/5/2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील अधिकारी व अंमलदार असे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार अप्पा पानवळ व पोलीस अंमलदार राम बर्डे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मैनू कोकणी वडाळगाव नाशिक यांच्या गोठ्याजवळ 2 गोवंश जातीची जनावरं चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेली आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली। तसंच सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, रवींद्र आढाव, उत्तम पवार, पोलीस अंमलदार अप्पा पानवळ, राम बर्डे, नितीन बर्डे अशांचं पोलीस पथकानं मैनू कोकणी यांच्या गोठ्याजवळ वडाळगाव नाशिक इथं जाऊन खात्री केली असता त्यांच्या गोठ्याच्या बाजूला असलेल्या एका झाडाखाली 2 गोवंश जातीची जनावरं विना चारा पाण्याची सोय न करता बांधलेले मिळून आले। सदरचे गोवंश जातीची जनावरं कोणी बांधून ठेवली आहेत याबाबत चौकशी करता सदरची गोवंश जातीची जनावरं ही आदिल कुरेशी यानं बांधून ठेवल्याबाबत माहिती मिळाली। त्या सदर ठिकाणाहून लागलीच ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव आदिल कलीम कुरेशी, वय 32 वर्ष, राहणार घर नंबर 3177 बागवानपुरा नाशिक असं सांगितलं। तेव्हा त्या सदरचं गोवंश जातीची जनावरं कोणाची आहेत याबाबत विचारपूस केली असता त्यानं सदरची जनावरं ही रेहान कुरेशी, राहणार कसाईवाडा, वडाळा नाका, नाशिक याची असल्याबाबत सांगून त्यानं सदरची जनावरं ही बकरी ईद या सणानिमित्त कत्तलीकरता आणली असून ती सांभाळण्याकरता मला दिली आहेत। त्यानंतर त्याच्या ताब्यातून 2 गोवंश जातीच्या गायी एकूण 1 लाख रुपये किमतीच्या ताब्यात घेण्यात आल्या। सदर इस्मान विरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन जिवंत मिळून आलेल्या 2 गोवंश जातीच्या गायींना गोशाळेत सुरक्षिततेच्या दृष्टीने जमा करून एका आरोपितास पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलाय। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।